काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं जय पवार यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। देशात 10 कोटी तर महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वगळले जाऊ शकतात अशी निवडणूक आयोगात चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना अलर्ट मोडवर आहे। शिवसेनेकडून मतदार यादी निरीक्षणासाठी आढावा बैठक घेण्यात आली। एमआयडीसीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात गणेश नाईक आक्रमक झाले। हा पैसे कमवण्याचा कट आहे, यात कोण कोण सामील आहे ते शोधून काढणार असा थेट इशारा नाईकांनी दिला। अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावली। सुजय विखे यांनी ही याचिका दाखल केली होती। लंकेंनी निवडणूक खर्चाची मर्यादा ओलांडली, मतदानात बोगसगिरी केल्याचं याचिकेत म्हटलं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकला चलोरेची भूमिका घेतल्यास त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मोठी रणनीती आखली। भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात शिंदेंनी तगडे राजकीय प्रतिस्पर्धी आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे। वैभव नाईकांना माझ्याबद्दल असूया वाटते असं म्हणत नाईकांनी गेल्या 10 वर्षात जनतेला काय दिलं अशी खोचक विचारणाही राणेंनी केली। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। हे प्रकरण अत्याचारापर्यंत मर्यादित होतं की धर्मांतरणाचा प्रकार होता याची चौकशी होणार असं त्यांनी म्हटलंय। बीड मस्ताचौकमध्ये अखेर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेवटच्या क्षणापर्यंत गावाची सेवा करेन असं वक्तव्य अश्विनी देशमुख यांनी केलंय। काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी एक्सपोज करत काँग्रेसनं माघार घेतल्याबद्दल काँग्रेस नेत्यांचे आभार मानले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्यात। शिवाय पक्षाची निष्ठा कायम ठेवणार असल्याचे दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटलंय। काँग्रेसनं बारामती निवडणुकीतून माघार घेतली। वरिष्ठांच्या आदेशानंतर जड अंतःकरणानं उमेदवारी माघार घेते अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी दिली। भिवंडी ते ठाणे मेट्रो लाईन सर्वसामान्यांसाठी डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार असल्याचा भाजपचे आमदार महेश चौगुले यांचा विश्वास आहे। नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीसांवर गोपीनाथ मुंडेंचं प्रेम होतं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। माझ्या बाबांना अग्नी दिला तेव्हा मी शपथ घेतलीये, त्यांचं नाव विसरू देणार नाही असंही पंकजा यावेळी म्हणाल्या। आदित्य ठाकरे भाकरी पलटवणार याबाबत माहिती नाही, परंतु ते संजय राऊतांना पलटवतील हे निश्चित अशी खोचक टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली। नागपुरात भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। हिमंता बिस्वा शर्मा यांनी खरगे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याविरुद्ध युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। बारामती निवडणुकीतून काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं माघार घेतली हे लज्जास्पद आहे अशी टीका करुणा मुंडेंनी केली। मंत्री छगन भुजबळांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानले। बारामती निवडणुकीतून माघार घेतल्यानं सोनिया गांधी आणि काँग्रेसचे त्यांनी आभार मानले। विरोधी कलाकार कुणाल कामरा विधान भवनात उपस्थित राहिला। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हक्कभंग प्रकरणी चौकशी झाली। कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकात्मक गाणं गायलं होतं, त्यावरून वाद निर्माण झालेला। साताऱ्यात मंत्री गिरीश महाजन आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली। खासदार उदयनराजे भोसले यांनी गिरीश महाजन यांचा सत्कार केला। ही भेट खासगी स्वरूपाची असल्याचं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं। मुंबईतील वरळी डोम इथे युवा सेनेचा महायुवोत्सव होणार आहे। 18 एप्रिलला होणाऱ्या महोत्सवात एकनाथ शिंदे युवा सेनेला मार्गदर्शन करतील, पूर्वेश सरनाईक यांनी ही माहिती दिली।
एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना काम करा नाहीतर घरी बसा असे आदेश दिले। त्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मंत्री आमदार खासदारांनी काम केलंच पाहिजे, जे काम करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणं योग्यच असल्याचं आंबेडकर म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस साताऱ्यात असतील। एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरनं महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावी दाखल झाले। शिंदेंच्या दौऱ्यादरम्यान राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे। राऊरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून शेवटच्या दिवशी 8 उमेदवारांनी माघार घेतली। आता भाजप, शरद पवार गट आणि वंचित आघाडीसह एकूण 4 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत। बारामतीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी केली। अपक्ष उमेदवार म्हणून बारामती पोटनिवडणूक लढणार असं विजय भिसे म्हणाले। आकाश मोरे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुकीतून माघारी घेतली आहे, मात्र काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण बंडखोरी केल्याचं भिसे म्हणाले। रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। मुंबईच्या नाना चौक येथील सर्वोदय आश्रमात भेट घेतली। महाविकास आघाडीत समन्वयाची चाचपणी आणि राजकीय हालचालींना वेग आलाय। दिलीप मोहिते पाटील पवारांची साथ सोडण्याची चर्चा आहे। पक्षाची निष्ठा कायम ठेवणार असं भाजप प्रवेशाच्या चर्चांवर दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण दिले। ऑपरेशन टायगर संदर्भात संजय शिरसाटांनी सूचक वक्तव्य केलं। एकनाथ शिंदे योग्य वेळ पाहून फायर करत असतात, तुम्हाला काही काळात ऑपरेशन पाहायला मिळेल असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। शरद पवारांनी तनपुरे यांना उमेदवारी दिली नाही, प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केलाय। प्राजक्त तनपुरेंवर भाजपचा दबाव नाही असं आंबेडकर म्हणाले। भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यम प्रमुखपदी गोविंद येतेकर यांची नियुक्ती झाली। सहमाध्यम प्रमुखपदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र देण्यात आलं। जो काम करेल त्याला संधी मिळेल, पक्षवाढीचा निर्णय घेण्यात आलाय असं वक्तव्य श्रीकांत शिंदेंनी केलं। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात कठोर कारवाई करणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। या सगळ्या प्रकरणावर सखोल चौकशी केली जाईल असंही ते म्हणाले।